ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद द्वितीयोध्याय. दुसरा अध्याय 10वा स्कंद. मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी नंदना यशोदासुता बालकृष्णा गोप गोपी आनंदवर्धना गोकुळनाथा व्रजचंद्रा. जय जयाजी कमल नयना मेघश्यामा आनंद घना नवनीत प्रिया सुहास्यवदना गोवर्धनधरा गोपसंख्या. जय जयाजी मुरलीधरा पूतना घातका महाचोरा बापर खुमादेवीवरा लीलाधरा परब्रह्मा. जय जयाजी यमुना तट विहारिहा वृंदावनवासी रासप्रिया गोपी वल्लभा प्राणप्रिया राधारमण श्रीकांत. कृष्णा या द्वयक्षरांचे महिमान नेनती शास्त्रे वेदपुराण. त्याचा अर्थ अतिगहन नाना ग्रंथांतरी बोलियला. क ब्रह्मा ऋ अनंत श शंकर ण धर्म म्हणत. विसर्ग हा नर नारायण ख्यात अर्थ कृष्ण नामाचा. त्रिमूर्ती तो श्रीकृष्ण धर्ममूर्ती तो श्रीकृष्ण संत रूपेही वर्ते कृष्ण. कृष्ण नाम चांगले कृश निर्वाण मोक्ष. हा म्हणजे जे अर्थ ऐसा केला विशद मोक्षदायक तो कृष्ण. कृष्णनिचेष्ट निष्काम न म्हणजे भक्ती जाण. अहादायक ऐसी खून निष्काम भक्ती देतो कृष्ण. कृश म्हणजे कर्म निर्मूलक पण हा दास्य भाव देख. हा अर्थ सांगितला दायक दास्य भाव देतो कृष्ण. शब्द कृश भूवाचक न निवृत्ती वाचक ऐसा अर्थ सांगती गर्ग. भूमानंद देई श्रीकृष्ण भावे घेता कृष्ण नाम. भक्ती विरक्ती आणि ज्ञान नामधारकावरती आपण महिमान कृष्ण नामाचे. पाहोन या ग्रंथांतर कृष्ण नामार्थ सांगितले सार. श्रोती करावा जी आदर चरणदास विनवितो. श्री शुकाचे निज ध्यान सनकादिकांचा पंचप्राण. शिव समाधीत करी चिंतन त्या कृष्णाचे चरित्र हे. कृष्ण जन्माचा काळ प्राप्त झाला सर्व लक्षणयुक्त. परम मंगल परम पवित्र ग्रह नक्षत्रे उचित स्थानी. चंद्र रोहिणी नक्षत्रात गगनी शोभती तारा शांत. पवित्र नक्षत्रांचा उदय होत प्रसन्न झाला दाही दिशा. गवळवाडे नगर ग्राम भुवरी मंगल वातावरण. खाणी रत्नांनी संपन्न आनंदित मने सकाळची. असोनी आवर्ष काळ नद्यांत वाहे निर्मळ जळ. कुजती पक्षी गुजारती भ्रमर दाटली सरोवरे कमळांनी. आनंददायक स्पर्श करणारा पवित्र सुगंधी वाहे वारा. धाक उपजला मनी असुरा साधू झाले आनंदित. दिव्य दुदुंबी स्वर्गी वाजती गंधर्व किन्नर गाणे गाती. विद्याधर अप्सरा नृत्य करती पुष्पे वर्षती देवगण. मंद गर्जना करी सागर मेघ गर्जती घन गंभीर. सौम्य वर्षती जलधर पूर दाटला यमुनेसी. श्रावण मासी वद्य पक्षी तिथी अष्टमी मध्यरात्री. देवस्वरूपा देवकी पोटी सर्वांतरवासी प्रगटला. कलांनी पूर्ण रजनीकांत प्राची दिशेस उदया येत. तैसे चतुर्भुज बाळाद्भुत भगवान विष्णू प्रगटला. चतुर्भाऊ कमल नयन शंख चक्र गदा धारण. कंठी कौस्तुभ वत्सलांछन वैजयंती गळारुळे. विद्युलते सम पितांबर घन सावळा क्रांती सुंदर. दिव्य किरीट कुंडळे झळाळ नाना अलंकार रत्नाभरणे. कुंतला केशांचे कृष्ण भ्रमर रुळती श्रीमुख कमलावर. कटी किंकणी पायी तोडर करी कंकणे झगमगती. ऐसा अद्भुत पुत्र पाहुनी विस्मयोत्फुल्ल जनक जननी. त्यासी नमस्कारोनी स्तुती करी वसुदेव पुत्र जन्मोत्सव समयासी. संकल्प करिता झाला मानसी. अयुत गायी ब्राह्मणाशी दान केल्यास अलंकृत. तू साक्षात केवलानंद रूप प्रकृती पर तू विश्वरूप. कार्य प्रवेशोनी अप्रविष्ट सर्वांचे बुद्धीचा साक्षी तू. बुद्धी इंद्रिया आणि विषयी तूचे असशी त्यांचे ठाई. परंतु त्यांना नेनवे काही अनाकलनीय अनुमाना. अंतर्बाह्य भेदरहित निगुणाश्रय तू गुणातीत. निष्क्रिय तू मायातीत सर्वव्यापी अखंड तू. त्रैलोक्य रक्षणा शुक्लवर्ण उत्पत्ती करण्या रक्तवर्ण. लया करिता कृष्णवर्ण वर्णातीत रूप तुझे. धन्य माझा वंशथोर माझे कुळे तव अवतार. राजे मारोनी असुर करी भुभार हलका गा. महापुरुष लक्षणांनी युक्त ऐसा पाहुनी निजपुत्र कंस भेने भयातीत देवकी स्तवित निज बाळा.
रूप तुझे आद्य व्यक्त ब्रह्मज्योती सत्ता मात्र. निर्गुण निर्विकार निर्विशेष निरीच्छ अध्यात्मदीप तू. 2 परार्थ वर्षाची शेवटी नाहीशी झाली असतात सृष्टी. महाभूते सूक्ष्मीलय पावती व्यक्त अव्यक्त प्रकृतीत. सर्वांचे शेवटी तू अवशिष्ट म्हणून म्हणती तुझला शेष. तुझ वाचून न दिसे दृष्टीस म्हणून अशेष तुझं नाम. निमिषापासून वर्षापर्यंत काळरूप तू सर्वश्रेष्ठ. ज्याच्या सत्तेने विश्व चळत लीला ही तव तुझीच की. मरण व्याळे भयभीत मर्त्य त्रिलोकी गेला पळत. तुझे चरण होता प्राप्त झाला स्वस्थ भयमुक्त. तू भक्तांचे संकट हरिती कंसापासून आम्हा रक्षी. प्राकृत बालक व्हावे ऐसी विनंती आणि कवदारी. ध्यानगम्य ही तुझी मूर्ती नवे चर्म चक्षुनी पाहण्या जोगती. मूर्खजन हे तुला नेनती रूप धरावे प्राकृत त्वा. अखिल विश्व हे प्रलय काळी करीशी धारण आपले शरीरी. तो तू आला माझे उदरी हे तव हास्यास्पद वाटत असे. उभयतांसी म्हणे भगवंत पूर्वी स्वयंभुव मन्वंतरात. 12,000 वर्षे तप तुम्ही दोघांनी केलेसे. सुतपा नामक प्रजापती पृश्नी नामा भार्या त्याची. पूर्वजन्मी तुम्ही उभयती केला प्रसन्न परमेश्वर. पुत्र व्हावा ऐसावर तुम्ही मागितला मोह कर. म्हणून मी घेत अवतार तुम्हा उभयतांचे पोटी. माया माझी अगम्य शक्ती तिने मोहिले तुम्हा प्रती. म्हणून नाही मागितली मुक्ती पुत्र मज सदृश मागितला. तुम्ही सुतपा पृश्नी असता पृश्नी गर्भ अवतार घेतला होता. पुढे कश्यपादिती होता उपेंद्र होऊन अवतरलो. पूर्वजन्म व्हावया स्मरण तुम्हा दिले चतुर्भुज दर्शन. एरवी माझे स्वरूप ज्ञान मर्त्य शरीरे अदृष्टची. म्या शिशुरूप धरल्यावरी मज न्यावे गोकुळा भीतरी. माया उपजली नंदा घरी तिजला तेथे आणावे. नंद यशोदा गोपी गोप सारे माझे प्रेमळ भक्त. माझे प्राण सखे आप्त तेने न्यावे मज लागी. ऐसे म्हणून या तक्षण देवे शिशुरूप केले धारण. निज मायेचे आच्छादन वसुदेव देवकीवर घातले. विष्णू मायेचा प्रकार तिनी एक ऐसे स्वमोहिनी. दुजी स्वजन मोहिनी विमुख जन मोहिनी तिजी असे. स्वगुण अवतार घ्यावयासी योजी स्वमोहिनी मायेसी. स्वजन मोहिनी मोह विभक्तांसी भक्ती प्रेम वाढावया. दुर्जन जे अज्ञानी त्यावरी घाली विमुख जन मोहिनी. त्यांना न कळे ईश्वर म्हणून माया लागवी श्रीकृष्ण. शिशु पाहुनी मन मोहन देवकी करवी स्तनपान. वसुदेव तुटली बंधने रक्षक झाले निद्रिस्त. कुलपे निघाल्या अर्गळा उघडली द्वारे गळल्या साकळ्या. वसुदेव उचलले तान्या बाळा घेऊन शिरी चाले सत्वर. सुपात घातला निज बाळ घेऊन शिरी चाले सत्वर. मंद मंद वर्ष तसे जलधर शेषे केले छत्रवरी. वसुदेव पातला यमुना तीर पाहे आला महापूर. यमुना मनी करी विचार कृष्ण चरण स्पर्शन मी. जलात प्रवेशला वसुदेव भय चिंता नाही सवे देव. कृष्णे हळूच काढला पाव स्पर्श केला यमुनेसी. तै यमुना झाली दुभंग वसुदेवासी दिला मार्ग. गोकुळी पातला तो लगबग निद्रिस्त असता नरनारी. नंदरायाचे अंतपुरी पाहे निद्रिस्त यशोधरा सुंदरी. बाळ ठेवला तिचे शेजारी उचलून घेई महामाया. डोळे भरून पाहे निजसूत नेत्री चालला अश्रुपात. कंठ झाला सद्गदित करी पाणी प्रणिपात मनोमनी. कन्या घेऊन आला परत देवकीचे ओसंगी तिला ठेवत. आपोआप झाले पुन्हा बंदिस्त द्वारे अर्गळा कड्या कुलपे. महामाया रुदन करी सावध झाले पहारे खरी. कंस सांगो लागले झडकरी प्रसूत झाली देवकी हे. कंसा कळता वर्तमान आला धावून खडक घेऊन. देवकी म्हणे कन्यारत्न झाले तुला भय नाही. देवकी विनवी बहु त्यासी तुवा न मारावे कन्येसी. परी न मानावे ते कंसाशी. चरण धरुनी उचलली हाती धरुनी फिरवी गरगर. आता दगडावर आपटणार तो निसटली वरचेवर. कंस पाये आकाशी. अष्टभुजा देवी जगज्जननी. नाना आयुधे हाती घेऊनी लखलख होपे वस्त्राभरणी. बोले हसोनी गदगदा. कंसा तू घात करणार वैरी उपजला पृथ्वीवर. बाळ घातकी पातकी थोर तुझला निश्चित मारील तो.
ऐसे सांगोनी झाली गुप्त. कंस झाला पश्चाताप. वसुदेव देवकी करी मुक्त. जोडून हात बोलत असे, अहो भगिनी अहो भाम बाळ घातकी मी अदम. वृथा मारले म्या संतान. देववाणी ऐकोनी आहे तुमचे उदार मन. क्षमा करा अपराध परम. शोक न करावा जी आपण. झाल्या गेल्या गोष्टीचा पूर्वजन्मीचे कर्माजीर्थ. इहजन्मी भोगणे पडे दुःख. दैवाधीन हा प्राणी देख. चित्ती विवेक हाची करा. माती पासोनी घटादी होती. पुन्हा मातीत लय पावती. परिनिर्विकार असे माती. तैसा आत्मा येथ असे. शरीरे होती आणि जाती. आत्म्याची तव निर्विकार स्थिती. मारिता मरिता हे तव भ्रांती. आत्मा येथ अमर असे. म्हणून मारले तुमचे कुमार. हा तव सांडवा जी विचार. पूर्वजन्माचे भोगिले फळ. क्षमा असावी क्षमा करावी मज लागी. अहो लबाडाचे तत्वज्ञान. हे ताकापुरते रामायण. तैसे नये संत वचन. बोलणे चालणे सारखेची. वसुदेव देवकी कंस म्हणती, तुवा खेद न करावा चित्ती. आमची खोटी दैवगती. क्षमा केली तू लागी. देवोहम बुद्धीचे अज्ञानी नर. भेदबुद्धी त्यांची आप परस. परंतु सर्वांतरी तो ईश्वर. त्यास पाती विवेकी जे. वसुदेव देवकी विवेक करुनी गेले निज मंदिरा लागुनी. स्वस्थाना नव्हती कंस मनी. चोरा मनी चांदणे. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी कंसे पाचारिली प्रधान मंडळी. म्हणे उपजला माझा वैरी. कैसे त्याशी शोधावे. कंसाशी सांगती प्रधान गण. चिंता न करावी जी आपण. गायी अर्भके देव ब्राह्मण. करू उच्चाटन संकलांचे. 10 दिवसाआतील शोधावी मारावी मुले सकळ. तदर्थ नेमावे द्रव्य दैत्य प्रबळ. सर्व राज्यात धाडावे. भित्रे असती देवगण. केवळ धनुष टनत्कार ऐकून. सत्वर करती पलायन. त्याचे न भय आपणासी. ब्रह्मा करी तपाचरण. इंद्राचा अल्प पराक्रम. विष्णू करी शेष शयन. स्मशानवासी श्री शंकर. मुख्य देवांची ऐशी स्थिती. कासया भ्यावे ऐशया प्रती. श्री विष्णू हा धर्ममूर्ती. म्हणून धर्म मोडावा. धर्मांचे जे मूलस्थान त्याचे करावे उच्चाटन. वेद गायी तप ब्राह्मण. सत्य शम दम श्रद्धा दया. सत्य शम श्रद्धा दया. तितिक्षा यज्ञ हरीच्या तनू. त्यांची मोडता क्षीण विष्णू. आपण न करावा अनुमानू. कार्य सोपावा आम्हावरी. कंसे आज्ञा केली त्यासी. त्यांनी मांडले धर्मच्छादासी. नाना रूपे धरून हर्षी. पीडा देती सकळ जना. धर्म ब्राह्मणांचा नाश हितकारक मनात झाला कंस. तेने घडता महदतिक्रम दोष. पाप वाढले असमहासी. पूजनीय ऐशी थोरांशी अवज्ञा केली अस्तासाची. धर्म यश आयुष्य संपत्ती. भोग परलोक नास्ती. विनाशकाले विपरीत बुद्धी. कंसाशी नाठवे काही शुद्धी. स्वनाशाची चकरी सिद्धी. धर्मद्विजांशी पिडुनी. असो मथुरेचे वर्तमान. गोकुळी नेऊनी ठेविला श्रीकृष्ण. तेथे काय घडले कारण. पुढील अध्याय परसावे. वसुदेव देवकी दोघे जण वेद आणि विद्या जाण. तेथे प्रगटले भगवान. परी आवडी भक्तीची. मथुरेचा राजा कंस राव. हा जाणावा अहंभाव. म्हणून तेथे न राये देव. गेला गोकुळी प्रीतेने. नंदभाव यशोदा भक्ती. गोपिका त्या सात्विक वृत्ती. प्रेम नवनीतावरती प्रीती. देह गोकुळ आवडले. सकळ वृत्तीचे आकर्षण करी. म्हणून तवतो कृष्ण. तैसा श्री ज्ञानेश्वर भगवान. करी आकर्षण चित्ताचे. तेथे गोकुळ येथे आळंदी. येथे इंद्रायणी तेथे कालिंदी. तेथे गोपाळ येथे वैष्णव मांदी. कृष्ण ज्ञानेश्वर एकची हे. कदंबा तळी वाजवी वेणू. आता आवडला वृक्ष जानू. गीता सांगोनी बोधला अर्जुनू. आता सांगती ज्ञानेश्वरी. सांदीपनीचा झाला शिष्य. आता श्रीगुरु निवृत्तीनाथ. तेव्हा आवडती गोप बाळक. आता भाविक वारकरी. मुद्दा घेऊन या करी. पेंद्या वाटी तैशी दोरी. आता दास हा अनधिकारी. प्रसाद भागवत वाटत असे. वंदोनिया चरणेश्वर. चरण वाक्य पुष्पे करो कृष्णार्पण. तुम्ही श्रोते संत सज्जन. कृपा करावी मजबरी. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे. चरणदास विरचित चिते. सुलभ संक्षिप्त भागवते. दशम स्कंद श्रीकृष्णावतार कथनम. नाम द्वितीयोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.